या क्षणाची मोठी बातमी समोर येते। अतिशय दुःखद बातमी, सुरेश कलमाडी यांचं निधन झाल्याची माहिती आहे। दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर येते। या क्षणाची मोठी बातमी, काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांचं निधन झालंय। वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचं निधन झालंय। दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यातील राहत्या घरी त्यांच्यावर अंत्यदर्शन खरं तर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे। कलमाडी यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होतील। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सुरेश कलमाडी यांच्या राजकारणाची सुरुवात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकलेल्या सुरेश कलमाडी यांनी 1964 ते 1972 या काळात भारतीय वायुदलात पायलट म्हणून काम केलं। 1974ला वायुदलातून निवृत्ती घेतली आणि 1977ला इंडियन यूथ काँग्रेसचे ते पुण्यातील अध्यक्ष झाले। या क्षणाची मोठी बातमी, काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांचं दुःखद निधन झाले। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले जात आहेत। अमोल, खरं तर दिवसाची सुरुवात अतिशय दुःखद बातमीने आपण करतोय, ती म्हणजे सुरेश कलमाडी हे आता आपल्यात नाही आहेत। अमोल, खरं तर सुरेश कलमाडी यांची ओळख वेगळी सांगणं गरजेचं नाहीये। पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी हे राहिलेले आहेत आणि एक वेगळी ओळख सुरेश कलमाडी यांनी निर्माण केलेली होती। पुण्यामध्ये काँग्रेसची सत्ता ही महानगरपालिकेमध्ये आणण्यामध्ये सुरेश कलमाडी यांचा मोठा वाटा होता, हे सगळं आपल्याला माहिती आहे। पण गेल्या काही दिवसांपासून सुरेश कलमाडी हे आजारी होते। वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं आज निधन झालेलं आहे। पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। आता त्यांचं पार्थिव हे त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल आणि त्यानंतर 3 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। काँग्रेसला हा एक मोठा धक्का आहे। जरी सुरेश कलमाडी हे आजार असल्यामुळे राजकारणामध्ये सक्रिय नसले तरी काँग्रेसमध्ये एक त्यांचं मोठं वजन होतं आणि त्यामुळे सुरेश कलमाडी जाण्याने काँग्रेसची सुद्धा मोठी हानी झालेली आहे। त्यामुळे वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलेला आहे। अमोल, खरं तर काँग्रेसचे बडे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि नेहमीच राहील। मात्र त्यांच्या जाण्याने आता काँग्रेसमध्ये खरं तर महाराष्ट्रातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली। नक्कीच सुरेश कलमाडी हे एक असं नाव होतं जे पुण्याच्या राजकारणामध्ये अग्रस्थानी होतं, कारण की काँग्रेसला पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता आणून देण्यामध्ये सुरेश कलमाडी यांचा एक मोठा आरोप होता। मध्यंतरी सुरेश कलमाडी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोपही झालेले होते। कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी त्यांना कारागृहात सुद्धा जावं लागलेलं होतं आणि ती शिक्षा भोगून आल्यानंतर ते राजकारणामध्ये सक्रिय नव्हते। मात्र अनेक काँग्रेसचे जे पुण्यातले नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, ते त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घ्यायचे। आता सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे याचा सुद्धा आढावा गेल्या काही दिवसांपूर्वी सुरेश कलमाडी यांनी घेतलेला होता। मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरेश कलमाडी यांचं जाणं हे काँग्रेसला खूप मोठा धक्का देणार आहे। काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण करणार आहे। मी जसं म्हटलं की ते जरी राजकारणामध्ये सक्रिय नसले तरी आजारपणातही ते संपूर्ण पुण्याबद्दलची जी माहिती आहे ती सुद्धा घ्यायचे। मध्यंतरी आपण पाहिलं की अजित पवार यांनी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये सुरेश कलमाडी यांची भेट घेतलेली होती। खरं तर अजित पवार विरुद्ध सुरेश कलमाडी असा वाद अनेक वर्षांपूर्वीचा होता। मात्र सुरेश कलमाडी यांच्या आग्रहास्तव पुणे फेस्टिवलच्या कार्यक्रमामध्ये मात्र अजित पवार हे जातीने हजर राहिलेले होते आणि त्यामुळे त्यावेळेचा जो त्यांचा संवाद होता तो सुद्धा आठवणीत ठेवणारा होता। असे वेगवेगळे पैलू सुरेश कलमाडी यांच्याबद्दल सांगण्यात येतील। पण हेच सुरेश कलमाडी आज आपल्यामध्ये नाहीयेत आणि वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला। अमोल, खरं तर काँग्रेसचे बडे नेते म्हणून त्यांची ओळख आहे। मात्र 2010 आणि 11ला खरं तर त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली। कॉमनवेल्थ गेमचा घोटाळा आणि त्यानंतर सुरेश कलमाडी यांच्यावर झालेले अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्याच्यानंतर राजकारणातून कुठेतरी त्यांना बाहेर पडावं लागलं। त्यांना अध्यक्षपदावरून देखील हटवण्यात आलं होतं त्याच काळामध्ये। अमोल, नक्कीच कॉमनवेल्थ सारखा गंभीर घोटाळा त्यांच्यावर झालेला होता। त्याच्यामुळे त्यांना काँग्रेसच्या काळामध्ये कारागृहातही जावं लागलेलं होतं। अनेक वर्ष ते कारागृहामध्ये होते आणि ती शिक्षा भोगून आल्यानंतर
कलमाडी हे बाहेर आलेले होते, पण ते सक्रिय राजकारणात नव्हते कारण की त्यांची तब्येतही त्यांना साथ देत अमोल, नव्हती. काही मात्र क्षणासाठी मी आपल्याला थांबवते. तर काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालं 1964 ते 1972 या काळात. भारतीय वायुदलात ते पायलट म्हणून खरं तर कार्यरत होते. त्यानंतर 1974ला वायुदलातून निवृत्त. 1977ला इंडियन युथ काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात. 1978 युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुरेश कलमाडी यांच्यावर सोपवण्यात आली. 1996 मध्ये पहिल्यांदा पुण्यातून ते खासदार म्हणून निवडून आले. 2004 मध्ये रेल्वे खात्याचे राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवले. 1964 ते 1972 या काळात ते भारतीय वायुदलात होते आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात 1974 पासून सुरुवात केली. तर राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळा आणि कलमाडींच्या राजकारणाला उतरती कळा हा देखील कलमाडी यांचा इतिहास आपण पाहिला. 2011च्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजनामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर करण्यात आला होता. ज्या कंपनीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या कंपनीचे डायरेक्टर सुरेश कलमाडी यांचा मुलगा होता आणि यासोबतच 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर झाला. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहिली. सुरेश कलमाडी यांचं दुःखद निधन झालंय. वयाच्या खरं तर 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सुरेश कलमाडी यांचं दुःखद निधन झालं. 1996 मध्ये त्यांनी पहिल्यांदा खासदार म्हणून ते पुण्यातून निवडून आले. 1986 मध्ये कलमाडींनी पुण्यामधून लोकसभा निवडणूक लढवत विजय प्राप्त केला होता आणि त्यानंतर 2004 मध्येही त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली होती. त्यांनी त्या संधीचं देखील सोनं करून दाखवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.